दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत 4 महिन्यापासून चर्चा 12 फेब्रुवारीला घोषणा होणार होती। शरद पवारांचा गौप्यस्फोट एकत्र येण्याची दादांची इच्छा ती पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा, पवारांचं भाष्य। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार अनभिज्ञ, शपथविधीबाबत मला माहिती नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय, शरद पवारांचं वक्तव्य। शपथविधीबाबत अनभिज्ञ असल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर पार्थ पवार गोविंद बागेतील निवासस्थानी भेटीला, दोघांमध्ये तासाभरापासून बैठक सुरू। सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू, तटकरे, पटेल, मुंडे, मुश्रीफांसह नरेश अरोरा उपस्थित। राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय देखील आजच होण्याची शक्यता। सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार, सायंकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा, राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार। आज दुपारी 2 वाजता विधानभवनामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक, सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होणार, अर्थ खात्यासह दादांकडील इतर खात्यांबाबत चर्चा करणार। अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रवादीला करायचा आहे, भाजप म्हणून राष्ट्रवादीच्या निर्णयाला पाठिंबा, मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। पार्थ पवार राज्यसभेच्या रिक्त जागेवर दावा करणार, पक्षाच्या नेत्यांशीही पार्थ पवारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली, सूत्रांची माहिती। राजकीय घडामोडी पाहता माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची असल्याचं चित्र, 3 दिवसांचा शासकीय दुखवटा संपण्याआधीच उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय, सुनेत्रा पवारांच्या शपथविधी सोहळ्याबाबत संजय शिरसाट यांची नाराजी। अमित शहांनी पक्ष फोडून शिंदे अजित पवार गड निर्माण केला, शहा फडणवीसच दोन्ही पक्षाचे निर्णय घेतील, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर संजय राऊतांचा निशाणा। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतच्या बैठकीचा जुना व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती, 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांची चर्चा झाली होती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजितदादांचा आग्रह होता, आमच्यामध्ये अनेकदा चर्चा, जयंत पाटलांची माहिती, तर विलीनीकरणाची अजित पवारांची इच्छा होती, हे बॉडी लँग्वेजनं कळत होतं, अनिल पाटलांचं भाष्य। अजितदादांनी अर्थसंकल्पासाठी अत्यंत सखोल तयारी केली होती, तो आता आम्ही स्वतः पूर्ण करणार, नियोजन प्रक्रियेमध्ये लक्ष घालणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मालेगावमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र भारत विकास आघाडी असा गट स्थापन करत एकत्रित गटनोंदणी, दोन्ही गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकच्या रामकुंड गोदाघाट परिसरात पाहणी, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा आढावा, रामकुंड परिसरात कालपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात। जळगावच्या रावेर तालुक्यातील मंगळूरसह अनेक भागामध्ये गारपिटीचा तडाखा, अनेक पिकं जमीनदोस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश, तातडीनं पंचनामे करून भरीव मदतीची मागणी। राज्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये पावसाचा इशारा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात पावसाला पोषक वातावरण, 3 ते 4 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। मुंबईतील हवा पुन्हा दूषित श्रेणीमध्ये, गुणवत्ता निर्देशांक 227 वर पोहोचला, शहरामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असल्यामुळे धुळीचं प्रमाण वाढलं। स्वेज कंपनीची डबल डेकर डेमो बस नाशिकमध्ये दाखल, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रशासन बसबद्दल माहिती जाणून घेणार, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठीचा चमू।